नमस्कार, सिटी न्यूजच्या रात्री 10च्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 17 ऑक्टोबर 2025 वार शुक्रवार। बातमीपत्राची सुरुवात करू यास विचारमालेने। सकारात्मकता ही सर्वात मोठी शक्ती आहे, ती आपल्याला कठीण काळातून मार्ग काढण्यास मदत करते। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। या हेडलाइन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती। ठळक बातम्या बघितल्या तर घेऊया एक छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलैंड कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती। ब्रेक नंतर बघू या सविस्तर बातम्या। सुरुवातीला एक नजर टाकूया शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर। अमरावतीत ड्रग्स माफिया विरोधात पोलिसांनी केली यशस्वी कारवाई। नागपूर ते अमरावती पर्यंत चालणारा एमडी ड्रग्सचा जाळा अखेर पोलिसांच्या ताब्यात आला आहे। फैयाज कुरेशी जो या ड्रग्स नेटवर्कचा मुख्य डीलर असल्याचा संशय होता, त्याला नागपूर येथून अमरावती पोलिसांनी अटक केली आहे। या कारवाईमुळे अमरावतीत ड्रग्स माफियाच्या जाळ्यातील गुप्त रहस्य उजेडात येण्याची शक्यता आहे। नागपूरपासून अमरावतीपर्यंत विस्तारित होता। फैयाज कुरेशीच्या अटकेमुळे शहरात ड्रग्स तस्करीचे अनेक रहस्य आणि नेटवर्क उघड होऊ शकतात। या कारवाईमुळे एमडी ड्रग्सच्या सप्लाय नेटवर्कवर पोलिसांचा शिकंजा अधिक घट्ट झालाय। पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून अन्य आरोपींचा शोध घेऊन संपूर्ण सिंडिकेटवर कारवाई करणार असल्याचं सांगण्यात आलंय। अमरावतीत पोलिसांनी केलेली ही कारवाई शहरवासियांसाठी दिलासा देणारी ठरली आहे। एमडी ड्रग्स माफियांवर पोलिसांचा शिकंजा घट्ट होत चालला आहे। नकली नोटांचा मास्टरमाइंड अखेर पोलिसांच्या ताब्यात। नांदगाव पेठ पोलीस ठाण्याने पकडलेल्या नकली नोटा प्रकरणातील फरार आरोपी आदित्य रामेकर दर्यापूरमधून अटक झालाय। ऑनलाईन फ्रॉड सारख्या गुन्ह्यात आधीच आरोपी असलेल्या रामेकरने नकली नोटा पुरवठ्याचे संपूर्ण जाळं उभं केलं होतं। या प्रकरणाने अमरावतीत नकली चालन रॅकेटचा मोठा पर्दाफाश झाला आहे। अमरावती पोलीस आयुक्तालय हद्दीतील नांदगाव पेठ पोलीस स्टेशन हद्दीत एका बियर बारमध्ये काही तरुण दारू घेण्यासाठी आले। त्यांनी दिलेल्या नोटा पाहून बार चालकाला संशय आला आणि त्याने तात्काळ पोलिसांना कळविले। पोलिसांनी वेळीच कारवाई करत तिघांना ताब्यात घेतलं आणि तपासात उघड झालं की त्या तिघांकडून तब्बल 26,500 किमतीच्या बनावट नोटा सापडल्यात। या प्रकरणाचा सूत्रधार म्हणजे मास्टरमाइंड आदित्य रामेकर मात्र घटनास्थळावरून फरार झाला होता। नांदगाव पेठ पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिनेश दहातोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला। दरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांना कळालं की रामेकर दर्यापूर तालुक्यात आपल्या मावशीच्या घरी लपून बसलाय। पोलिसांनी दर्यापूरला गुप्त छापा टाकून त्याला ताब्यात घेतलं। रामेकर याच्यावर याआधीही ऑनलाईन फ्रॉड सारख्या गुन्ह्याचे सत्र सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। नकली नोटांचा पुरवठा कुठून होत होता आणि या जाळ्यात आणखी कोण सहभागी आहे का याचा तपास सध्या पोलीस करीत आहेत। नकली चलनाच्या माध्यमातून समाजात गोंधळ आणि आर्थिक गैरव्यवस्था निर्माण करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा चाप बसवला आहे। आदित्य रामेकरची अटक ही या रॅकेटमधील संपूर्ण साखळी उघड करण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे। पुढील तपासानंतर या प्रकरणातील अजून बरेच धागे समोर येण्याची शक्यता आहे। राज्यातील आरोग्य सेवेत मोलाची कामगिरी करणाऱ्या अमरावतीच्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाने एक मोठा सन्मान पटकावला आहे। जनतेच्या आरोग्यासाठी नेहमीच तत्पर असलेल्या या शासकीय रुग्णालयाला वंदनीय बाळासाहेब ठाकरे जन आरोग्य सेवा गौरव पुरस्कार 2024-25 ने सन्मानित करण्यात आला आहे। आरोग्य क्षेत्रातील ही मोठी गौरवशाली उपलब्धी असून शासकीय यंत्रणेतील समर्पित कार्यक्षमतेचं हे द्योतक आहे। पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय कार्यक्रमात आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। या सोहळ्यावेळी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अमोल नरोटे आणि डॉक्टर श्याम गावंडे यांनी रुग्णालयाच्या वतीने पुरस्कार स्वीकारला
अमरावतीसाठी ही अभिमानाची बातमी असून या सन्मानाने संपूर्ण विदर्भातील आरोग्य सेवेचा गौरव उंचावला आहे। विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय अमरावती हे रुग्णालय राज्यातील शासकीय आरोग्य सेवेत उत्कृष्ट कामगिरीसाठी ओळखले जाते। 2024-25 या आर्थिक वर्षासाठी मिळालेला वंदनीय बाळासाहेब डॉक्टर जन आरोग्य सेवा पुरस्कार आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या कामगिरीच्या मूल्यांकनावर आधारित आहे। या कालावधीत रुग्णालयात करण्यात आलेल्या शस्त्रक्रिया आणि उपचारांची गुणवत्ता, रुग्ण समाधान आणि कार्यक्षम अंमलबजावणी या निकषांवर अमरावतीच्या रुग्णालयाची निवड करण्यात आली आहे। विशेष म्हणजे या स्पर्धेत सर्व खासगी रुग्णालय उपस्थित असताना अमरावतीचे विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय हे एकमेव शासकीय रुग्णालय म्हणून निवडले गेले आहेत। या रुग्णालयात सध्या किडनी ट्रान्सप्लांट, हृदयरोग, शस्त्रक्रिया, मेंदूरोग, कॅन्सर, बालरोग, प्लास्टिक सर्जरी आणि अशा महत्त्वपूर्ण शस्त्रक्रिया उत्कृष्टपणे पार पडत आहेत। या यशामागे रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी आणि प्रशासन यांचा एकत्रित प्रयत्न दडलेला आहे। रुग्णालयाने महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना उत्कृष्ट प्रकारे राबवून जनतेला विनामूल्य उपचार व शस्त्रक्रिया उपलब्ध करून दिल्यात। पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात स्वीकृत रुग्णालय संवाद कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये शासकीय आणि खासगी रुग्णालयांच्या अंमलबजावणीतील आव्हाने आणि उपाय यावर चर्चा झाली। या पुरस्कार म्हणजे अमरावतीच्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समर्पणाची आणि सेवाभावाची पावती आहे। आरोग्य सेवेत प्रामाणिकपणे योगदान देणाऱ्या शासकीय रुग्णालयाचं असं राज्यस्तरीय सन्मानाने गौरव होणं म्हणजे जनतेच्या विश्वासाला बळ देणारा एक अभिमानास्पद क्षण आहे। अमरावतीच्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाच्या या यशाने केवळ जिल्हाच नव्हे तर संपूर्ण विदर्भाचं नाव उज्ज्वल केलं आहे। दिवाळीचा सण आता अगदी जवळ आला आहे आणि आनंदाचा उत्सव सुरू होतोय। अमरावतीत या दिवाळीत गोडीला एक नवा अनुभव देण्यासाठी रघुवीर स्वीटने खास आणली आहे गोल्डन फ्लावर मिठाई। ही मिठाई केवळ स्वादिष्टच नाही तर शाही आणि दैवी स्पर्शाने भरलेली आहे। या संदर्भात माहिती देण्यासाठी रघुवीर परिवाराच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली। उच्च दर्जाचे मामरा बदाम, पिसोरी पिस्ता, शुद्ध केसर आणि 24 कॅरेट सोन्याचे वर्क वापरले आहे। देवी महालक्ष्मी म्हणून ही मिठाई खास तयार करण्यात आली आहे, त्यामुळे तिचे नाव गोल्डन फ्लॉवर ठेवण्यात आले। ही मिठाई 21,000 रुपये प्रति किलो दराने उपलब्ध आहे आणि ग्राहकांना एक शाही अनुभव देते। रघुवीर स्वीट्स अँड नमकीनच्या गिफ्ट हॅम्पर्सही आकर्षक आहेत। विविध आकारांमध्ये आणि खास बॉक्समध्ये पॅक केलेले हे हॅम्पर्स 210 पासून ते 5,000 रुपयांच्या किमतीपर्यंत उपलब्ध आहेत आणि देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर ग्राहकांकडून प्रचंड याला प्रतिसाद प्राप्त होतो। या दिवाळीसाठी रघुवीरने आणल्या आहेत काही खास मिठाई। यामध्ये नव्याने काजू स्ट्रॉबेरी लाडू, काजू केसर लाडू, काजू ड्रायफ्रूट दिवा, काजू गुलाब, तर इतर लोकप्रिय मिठाईंमध्ये काजू बिस्किट, गुलाब ब्लॉसम, मँगो ब्लॉसम, केसर ड्रायफ्रूट, फ्लॉवर, अंजीर किंग, काजू मिक्स, मावा मिक्स, स्पेशल ड्रायफ्रूट बॉल्स, गोल्डन पिस्ता, काजू कतली, बदाम लॉन्च, पिस्ता लॉन्च, बटरस्कॉच लाडू, काजू पान ड्रायफ्रूट लाडू, हनी ड्रायफ्रूट लाडू, ड्रायफ्रूट गुलकंद, ऑरेंज बर्फी, दूध हलवा, मलाई रोल, मावा गुजिया, बेसन लाडू, मोतीचूर लाडू, जलेबी, मिल्क केक आणि अनेक प्रकारच्या बंगाली मिठाईचा समावेश आहे। शुगर फ्री मिठाई मधुमेह असलेल्या ग्राहकांसाठी खास तयार करण्यात आलेल्या आहेत। दिवाळीच्या फराळांमध्ये करंजी, अनारसे, चकली, शंकरपाळे, शेव, कच्चा चिवडा आणि खास काश्मीरी पंचरत्न कॉर्नफ्लेक्स, डाळमोट नमकीनचा समावेश आहे। रघुवीरच्या सर्वच मिठाई आणि फराळ विशेष फूड टेक्नॉलॉजीच्या देखरेखीखाली तयार केले जातात। उत्कृष्ट गुणवत्तेमुळे रघुवीरची मिठाई अमरावती, महाराष्ट्र, भारतासह परदेशात प्रसिद्ध आहे। त्यांचे बिस्पॉक फ्युजन वस्तू जागतिक स्वीट्स प्रदर्शनात सुद्धा ओळखल्या गेल्या आहेत। ही सर्व माहिती रघुवीरच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली। यावेळी पत्रकार परिषदेमध्ये चंद्रकांत पोपट, तेजस पोपट, वसंत ठक्कर, गोपाल पोपट, सुरेश वसानी आणि रघुवीर परिवार उपस्थित होता। हमारे असंख्य ग्राहकों को दिवाली पर्व की हार्दिक हार्दिक शुभकामनाएं। जैसे कि रघुवीर परिवार हर वर्ष मिठाई में कुछ न कुछ, मिठाई नमकीन में कुछ न कुछ नवीनता लाता है। इस वर्ष हमने गोल्डन फ्लावर के नाम से ये मिठाई प्रस्तुत की है, जिसकी अच्छी डिमांड आ रही है। बड़े बड़े शहर से भी आ रही है, मुंबई, पुणे, नागपुर से इसकी डिमांड आ रही है। और पिछली बार जो हमने स्वर्ण की मिठाई थी वो 14,000 रुपये किलो थी, लेकिन सोने के भाव बढ़ने से इस वर्ष 21,000 रुपये प्रति किलो यह
गोल्डन फ्लावर जो मिठाई है वो बेचे जा रही है। इसके अलावा हमारे शोरूम में हर प्रकार के मिक्स बॉक्स, ड्राई फ्रूट मिक्स, काजू मिक्स, काजू मावा मिक्स, उसके अलावा प्रीमियम बॉक्स में ये ड्राई फ्रूट के बॉक्स भी है। इसमें ड्राई फ्रूट और मिठाई के बॉक्स भी प्रस्तुत है। और हर वर्ष जो वान की आइटम रहती है, जो महाराष्ट्र में प्रचलित है, करंजी, अनारसे, शंकरपाड़े, कच्चा चिवड़ा, चकली, ऐसे आइटम भी हमने बनाए हुए हैं काफ़ी आइटम में। तो एक बार जरूर हमारे शोरूम को विजिट करेंगे। ऐसी या दिवाळीत आपल्या सणाची गोडी दुगणी करण्यासाठी भेट द्या रघुवीर स्वीट अँड नमकीनला आणि गोल्डन फ्लावर सह इतर दिवाळी स्पेशल मिठाईचा आनंद घ्या। रघुवीर, हिस्सा हर खुशियों का। शादी और ब्याह की शुरुआत, आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल, L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। धारणी शहराच्या मध्यवर्ती जयस्तंभ चौकात स्वच्छतेचा बोजबारा उडल्याचं धक्कादायक चित्र समोर आलं आहे। टंट्या मामा व्हील, रेगा कोरकू आणि बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेसमोर प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या आणि घाण साचलेली दिसत आहे। नगरपंचायतीने लाखो कोट्यवधी रुपये खर्चून सौंदर्यीकरणाच्या नावाखाली केलेले काम प्रत्यक्षात फसलेले दिसतंय। स्थानिक सामाजिक कार्यकर्ते संदीप टोटे आणि नरेश नरकांडे यांनी पाहणी करून नगरपालिकेच्या निष्काळजीपणावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे। शहरातील नागरिकांच्या भावना दुखावणाऱ्या या दुर्लक्षामुळे प्रशासनावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे। आजूबाजूला पसरलेली घाण हे दृश्य केवळ प्रशासनाच्या निष्काळजीपणाचं प्रतीक आहे, तर आदिवासी महानायकांचा अपमान असल्याचं सामाजिक कार्यकर्त्यांचं मत आहे। संदीप टोटे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की नगरपंचायत कार्यालयाने तातडीने लक्ष घालून परिसर स्वच्छ ठेवावा, अन्यथा आम्ही आंदोलनाचा इशारा देऊ। जयस्तंभ चौक ते धारणी शहराचं प्रवेशद्वार आहे। या चौकात दररोज हजारो नागरिक, विद्यार्थी आणि पर्यटक ये-जा करतात, पण स्वच्छतेअभावी चौकांचे सौंदर्य हरवले आहे। सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढे नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन स्वच्छतेची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे। जय जोहार, जय आदिवासी। मैं जयस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष। यहाँ पे जब हमारे 1857 के इतिहास, हमारे रेंगा कोरको, बिरसा मुंडा, टंट्या मामा, इन्होंने अंग्रेजी हुकूमत को हिला डाल के एक जल जंगल जमीन बचा है, मिलगाट के ऐसे जगह पे जो स्थानिक जगह में अतिक्रमण बैठा है, इनको तत्काल निकाले जाए। मैं शासन प्रशासन से निवेदन करूंगा, इनको कहीं और कहीं जगह दीजिए। यहाँ पे रात को दारू, सिगरेट, बीड़ी पीने वाले यहाँ पे रहते हैं और यहाँ के कचरा बहुत बड़ा गंदगी फैलाया गया है। ये मटके गिटके अतिक्रमण तत्काल आज के समय में निकालने का आदेश दीजिए, नहीं तो हम खुद निकालेगा। इसका जिम्मेदार शासन प्रशासन रहेगा। चौक का ये देखो, कुर्सिया के ये हाल कर रहा है, क्या कर रहा है ये यहाँ पे बुजुर्ग लोगों को बैठने के लिए आराम से, यहाँ पे आने के बाद बोलता है ये हमारा गिराक आया क्या, नाश्ते वाले को खाने के लिए ये देखो दारू ऐसा काम कर रहा है। शासन प्रशासन से अपील करता हूँ, इनको तत्काल ये करें। धारणीच्या जयस्तंभ चौकात जिथे आदिवासी समाजाचे प्रेरणास्थान टंट्या मामा भील, रेंगा कोरको आणि बिरसा मुंडा यांच्या प्रतिमा उभ्या आहेत, तिथेच अस्वच्छतेचं साम्राज्य हे अत्यंत दुर्दैवी वास्तव आहे। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला असून सामाजिक कार्यकर्त्यांनी दिवाळीचा सण आनंदाचा असतो, पण यंदा राज्यातील हजारो शेतकऱ्यांसाठी ही दिवाळी आनंदाची नाही तर काळी दिवाळी ठरली आहे। महायुती सरकारच्या नाकर्तेपणाविरोधात आणि मदतीच्या अभावामुळे तिवसा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आज तीव्र आंदोलन करण्यात आलं। शेतकऱ्यांनी काळ्या फीत बांधून काळे झेंडे दाखवत चटणी भाकरीची शिदोरी घेऊन तहसील कार्यालयासमोर शासनाच्या विरोधात निषेध नोंदविला। शेतकऱ्यांची दिवाळी काळोख्यात गेली आणि प्रशासन मात्र शांत बसल्याचं चित्र दिसतंय। शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे। अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले, कापूस आणि सोयाबीनच्या भावात घसरण झाली आणि त्यातच शासनाकडून कर्जमाफी, मदत वा दिलासा जाहीर न झाल्याने शेतकऱ्यांच्या नाराजीत प्रचंड वाढ झाली आहे। या नाराजीचा उद्रेक तिवसा तालुक्यात झालाय, जिथे तालुका काँग्रेस कमिटीच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी काळी दिवाळी आंदोलन छेडले। दुपारी बरोबर 12 वाजता तहसील कार्यालयाच्या परिसरात काळ्या फिती बांधून काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी करत शेकडो शेतकरी आणि काँग्रेस कार्यकर्ते जमले।
आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी शासनाच्या विरोधात घोषणा देत कर्जमाफी द्या, शेतकऱ्यांना दिवाळीचा आनंद द्या, महायुती सरकार हाय हाय अशी नारे दिले। शासनाच्या लाल फीतशाही विरोधात प्रतिकात्मक शासन निर्णयाची होळी करण्यात आली। यानंतर शेतकऱ्यांनी चटणी आणि भाकर खाऊन शिदोरी साजरी करत तहसीलदार यांना निवेदन सादर केले। या आंदोलनात शेकडो शेतकरी आणि काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते। शेतकऱ्यांचे म्हणणे स्पष्ट आहे, शासन आम्हाला विसरले, दिवाळीत आमच्या अंगणात अंधार आहे पण आम्ही आवाज उठवणार। शासनाच्या वचनावर आता शेतकऱ्यांचा विश्वास उरला नाही। कर्जमाफीच्या आश्वासनामुळे ते आर्थिक मदतीपर्यंत सगळं काही केवळ निवडणुकीपुरतं मर्यादित राहिल्याचा आरोप विरोधक करीत आहेत। शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत, पण प्रश्न हा आहे की त्यांच्या हक्काच्या दिवाळीत आनंद कधी उजळणार। अमरावती ग्रामीण पोलिसांच्या मोठ्या कारवाईतून उघडकीस आलेला आहे एक धक्कादायक खून प्रकरण। चांदूर रेल्वे येथे रेल्वे कटिंगचा बनाव करून प्रेमविवादातून 26 वर्षीय महिलेचा क्रूर खून आरोपी शुभम विठ्ठलराव हटवार व त्याची पत्नी याद्वारे केला गेला। पोलिसांनी तात्काळ कारवाई करून आरोपीला ताब्यात घेतले आहे। लेल्या अवस्थेत पडला होता। मेडिकल तपासात डॉक्टरांनी सांगितले की टकाच्या गळ्यावर गळा आवळल्याची जखम आहे आणि ही आत्महत्या नसून हत्या झाली आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपास सुरू केला। गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार मृतक आणि आरोपी शुभम हटवार यांच्यात प्रेमसंबंध होते, मात्र मृतक आपल्या लग्नासाठी वारंवार तगादा लावत होती आणि शुभम आधीच विवाहित असल्याने त्याने आणि त्याच्या पत्नीने या प्रकरणात कट रचला। आरोपीने सांगितले की त्यांनी पत्नीच्या मदतीने मृतकाचा गळा आवळला, नंतर शव मोफेडवरून घेऊन जाऊन रेल्वे पुलाखाली टाकले जेणेकरून पुरावा नष्ट होईल। पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून तपास सुरू केलाय। पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली घटनेचा पुढील तपास सुरू आहे। युवती चांदूर रेल्वे खून प्रकरणाची सविस्तर माहिती। या प्रकरणातून आपल्याला एकच शिकवण मिळते की वैयक्तिक मतभेद कधीही हिंसात्मक कृत्यापर्यंत येऊ नयेत। पोलीस तपास सुरू ठेवत आहे आणि लवकरच या प्रकरणात न्याय मिळेल अशी अपेक्षा। शेतकरी राजा सण साजरा करण्याऐवजी संकटात दिवाळी साजरी करतोय। शासनाकडून मिळणाऱ्या मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकरी आज हताश झालाय। अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिवाळीचा आनंद विसरून काळी दिवाळी साजरी केली। काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्यात आले। दिवाळीच्या उत्साहात जिथे घराघरात आनंद साजरा होतोय तिथे दुसरीकडे शेतकऱ्यांच्या घरात अंधार आहे, कारण त्याचं शेत नापिकीमुळे उद्ध्वस्त झालंय आणि मदत मात्र अद्यापही पोहोचली नाही। भातकुली तालुक्यातील शेतकऱ्यांना सलग पावसाने आणि नापिकीमुळे मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागत आहे। जिरायती पिकं वाया गेल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे उत्पन्न शून्यावर आले। राज्य शासनाकडून मदतीच्या घोषणा झाल्या असल्या तरी प्रत्यक्षात मात्र पोहोचलेल्या नाही। या परिस्थितीवर निषेध म्हणून भातकुली तालुका काँग्रेस कमिटी, शहर काँग्रेस, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, सेवा दल तसेच अल्पसंख्याक सेल यांच्या वतीने वसुबारसच्या दिवशी तहसील कार्यालयासमोर काळी दिवाळी आणि शिदोरी आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांनी शासनाविरोधात घोषणा दिल्या। शेतकऱ्यांना न्याय द्या, दिवाळी नाही मदत हवी अशा घोषणा देत शेतकऱ्यांच्या वेदना व्यक्त केल्या। काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की राज्यातील मंत्री फक्त घोषणा करतात पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मदत मिळत नाही। शासनाच्या निर्णयात तफावत असून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचा हात मिळाला नाही, हे दुर्दैव आहे। या काळ्या दिवाळीत अनेक शेतकरी बांधव, कार्यकर्ते व महिला वर्गाने सहभाग घेतला। त्यांनी दिवाळीच्या दिवशीही काळे कपडे घालून दुःखाचा आवाज सरकारपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला। काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रभर जे आदेश दिला त्याप्रमाणे अमरावती जिल्ह्यात 14ही तालुक्यात शेतकऱ्यांबद्दल जी अनास्था हे राज्य सरकार दाखवून राहिलं। ज्या प्रकारे 31,000 कोटींचं पॅकेज जाहीर केलं म्हणून सांगत आहे, प्रत्यक्षात पहिला जे तुटपुंजी मदत मिळाली 31,000 कोटीमध्ये त्याचा समावेश नाही। अजिबात कुठेही शेतकऱ्याच्या खात्यात पैसे आलेले नाही। याची जाणीव आमच्या काँग्रेस पक्षाला झाल्यामुळं लक्षात येऊन राहिलं की येणारी दिवाळी हातचं सोयाबीन पूर्णपणे गेलं। आता 2 शेतकरी आले, एकाला 10 एकरात 11 पोते झाले, एकाला 8 एकरात 6 कट्टे झाले। सोयाबीन पूर्णतः गेल्यामुळं आणि 65 ते 70% पेरा हा सोयाबीनचा असल्यामुळं शेतकऱ्याजवळ दिवाळी करायला एक पैसाही नाही। शासनाचं अजिबात लक्ष नाही। लक्षणं अशी आहे तर दिवाळीपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यात
4 दिवस राहिले पैसे जमा होणं अशक्य दिसत आहे। म्हणजे आम्हा शेतकऱ्यांची दिवाळी ही काळी दिवाळी आहे, आमची दिवाळी ही चटणी भाकरची दिवाळी आहे। म्हणूनच पक्षाच्या वतीनं बेसन भाकर चटणीचं आंदोलन आम्ही आज तहसील कार्यालयासमोर ठेवलं। या माध्यमातून तहसीलदाराच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना आणि शासनाला मुख्यमंत्र्यांना जागृत करायचं आहे की तुमचं शासन कृषी विभाग आणि महसूल विभाग कुठेही हल्ला नाही, कुठेही शेतकऱ्याच्या खात्यात पुन्हा पैसे जमा होईल असे लक्षणं नाही आणि जी मदत जाहीर केली ती अतिशय तुटपुंजी आहे याची जाणीव करून देण्यासाठी आणि जलद गतीने पैसा शेतकऱ्याच्या खात्यात जमा होण्यासाठी आज आम्ही सर्व शेतकरी इथे जमून तर माननीय तहसीलदारांना निवेदन दिले। शेतकऱ्यांसाठी दिवाळी म्हणजे सुखाचा नव्हे तर संघर्षाचा सण झाला आहे। शेतकऱ्याच्या मदतीसाठी सरकारने ठोस पावले उचलली नाही तर जनतेचा रोष वाढतच जाईल। भातकुलीतील हे आंदोलन म्हणजे शेतकऱ्यांच्या असहाय्यतेचं प्रतीक आहे। शासनाने तात्काळ निर्णय घेत या शेतकऱ्यांच्या घरातही प्रकाश आणावा अशी अपेक्षा आंदोलनकर्त्यांनी केली आहे। दिवाळी म्हणजे आनंदाचा, उजेडाचा आणि सुखाचा सण, पण राज्यातील शेतकऱ्यांसाठी यंदाची दिवाळी ठरली आहे काळी दिवाळी। शासनाकडून मदतीचा कुठलाच हात पुढे आला नाही, ना कर्जमाफी, ना नुकसान भरपाई, ना दिलासा। या उदासीन आणि नाकारत्या धोरणाचा निषेध करत आज अचलपूरमध्ये काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयासमोर शिदोरी खाऊन आंदोलन केलं। शेतकऱ्यांच्या दुःखाची ही झलक पाहून कोणाचंही मन हेलकावेल। अचलपूर तहसील कार्यालयासमोर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि शेतकऱ्यांनी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। शेतकऱ्यांची काळी दिवाळी या नावाने घेतलेल्या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा काँग्रेस अध्यक्ष बबलू देशमुख यांनी केले। राज्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक विवंचनेत आहेत। पावसाने दिलेला तडाखा, पिकांचे नुकसान, वाढलेले कर्ज आणि बाजारभावातील घसरण या सगळ्यांमुळे शेतकरी अक्षरशः कोसळला आहे। अशा वेळी दिवाळीसारख्या सणाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून मदत मिळेल असा शेतकऱ्यांना विश्वास होता, पण शासनाकडून ना कर्जमाफीची घोषणा झाली, ना नुकसान भरपाईचा निर्णय, ना दिवाळी बोनस। याच निषेधार्थ काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक आंदोलन करत झुणका भाकर म्हणजे शिदोरी खाऊन आंदोलन केलं। बबलू देशमुख यांनी शासनाच्या नाकर्तेपणावर तीव्र शब्दात टीका केली। ते म्हणाले, शेतकरी अंधारात आहे, त्यांच्या अंगणात दिवाळीचा दिवा नाही, शासन झोपलंय आणि शेतकऱ्यांचा जीव गेला तरी त्यांना फरक पडत नाही। या आंदोलनात अचलपूर तालुका आणि शहर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, शेतकरी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले। शेतकऱ्यांच्या आयुष्यातील अंधार घालविण्यासाठी शासनाने तातडीने मदत जाहीर करावी, अन्यथा आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देशमुख यांनी दिला। शेतकऱ्यांसाठी दिवाळी म्हणजे आनंद नव्हे तर एक वेदना बनली आहे। सरकारने तातडीने मदतीचा हात पुढे केला नाही तर शेतकऱ्यांच्या आंदोलनाची ज्योत आता अधिक तेजस्वी होईल। शेतकरी वाचवायचा की अंधारात ढकलायचा हा निर्णय आता शासनाच्या हातात आहे। शादी और ब्याह की शुरुआत, आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल, L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। बुलढाण्यातील महायुतीत आता राजकीय भूकंप झालाय, कारण शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी थेट नगराध्यक्ष पदावर दावा ठोकलाय। ज्या पक्षाचा आमदार त्याच पक्षाचा नगराध्यक्ष असा एक नवीन राजकीय फॉर्म्युला त्यांनी पुढे केला आहे। पण या वक्तव्यामुळे महायुतीत मोठी तणावाची स्थिती निर्माण झाली आहे। भाजपाला देखील नगराध्यक्ष पद हवंय आणि शिवसेनेला देखील सोबळावर जाण्याच्या तयारीत आहे। त्यामुळे आगामी बुलढाणा नगर परिषद निवडणुकीपूर्वीच महायुतीत फूट पडल्याचं चित्र दिसत आहे। तुमचा दावा आहे बुलढाणा नगराध्यक्ष पदावर? हा, तुमचा दावा आहे बुलढाणा नगराध्यक्ष पदावर? आमदारांना नगराध्यक्ष पद मी कसं मागणार आहे? तुमचा म्हणजे तुमच्या पक्षाचा दावा आहे का? दावा म्हणजे 100% मी सांगतोच ना, जिथं शिवसेनेचा आमदार तिथे अध्यक्ष शिवसेनाच राहील म्हणून। भाजप जर याला तयार झाली नाही तर काय भूमिका असेल पुढची? भाजप जर तयार झाली नाही तर काय भूमिका आहे? भाजप नाही झाली तर आमची लढण्याची 100% तयारी पूर्ण झाली। सोबळाचा नारा आहे मग बुलढाण्यात पुन्हा एकदा? 100% माझी पूर्ण तयारी झालेली आहे। आम्ही फक्त वाट पाहत मित्र पक्षाची, त्यांनी जर आम्हाला हाक दिली तर आम्ही त्यांच्या हाकेला ऊ देणार आणि सोबत जरा, नाही तर त्यांच्याशिवाय लढण्याची तयारी केली आहे। राजकारण आता थेट महायुतीच्या भवितव्याशी जोडलं गेलं आहे। शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी दिलेलं वक्तव्य आज पक्षाच्या आमदार त्याच पक्षाचा नगराध्यक्ष हा नवा राजकीय पायंडा ठरणार का, की याच वक्तव्यामुळे महायुतीत फूट पडणार
हे पाहणं आगामी नगर परिषद निवडणुकीत सगळ्याचं लक्ष वेधून घेणार आहे। नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी वातावरण तापलं। कार्यकर्त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश नाकारल्याने नेतृत्वकर्ता रविकांत तुपकर आक्रमक झाले। पोलीस निरीक्षक आणि तुपकर यांच्यात तीव्र बाचाबाची झाली। तुम्ही वाटलं ते बोलायचं आणि आम्ही ऐकून घ्यायचं का, असा सवाल करत तुपकरांनी पोलीस यंत्रणेवर थेट निशाणा साधला। आरेरावी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याविरोधात तुपकरांनी संताप व्यक्त केलाय। नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले होते। शेतकरी, बेरोजगार युवक आणि सामाजिक प्रश्नांवर उपाययोजना न झाल्याच्या निषेधार्थ तुपकरांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला। मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच पोलिसांनी कार्यकर्त्यांना थांबविले। या कारवाईमुळे संतापलेल्या तुपकरांनी थेट पोलीस निरीक्षकाशी वाद घातला। तुम्ही अधिकारी आहात म्हणजे आम्ही काहीच नाही का? लोकशाहीत आवाज उठवणं हा गुन्हा आहे का? अशा शब्दात तुपकरांनी प्रशासनावर हल्लाबोल केला। तुपकरांनी आरोप केलाय की पोलिसांनी त्यांच्या कार्यकर्तव्याशी आरेरावी केली, ढकलाढकली केली आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करायला अडथळा आणला। या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती। मोर्चात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली आणि आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला। रविकांत तुपकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की शेतकरी, तरुण आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर सरकार मौन बाळगत आहे। आम्ही जनतेचा आवाज आहोत आणि पोलिसांनी तो आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तर आंदोलन आणखी तीव्र होईल। पोलिसांनी मात्र शिस्त राखण्यासाठी कारवाई केल्याचं सांगितलं असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली। या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून प्रशासनावर टीकेची झोड उठली आहे। लोकशाही देशात जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय का, की आंदोलनकर्त्यांच्या नावाखाली कायद्याची मर्यादा ओलांडली जाते? नांदेडमध्ये ही घटना नेमकी कोणाच्या चुकामुळे पेटली हे आता प्रशासन आणि आंदोलनकर्त्यांमधील चौकशीवर अवलंबून राहणार आहे। काम ठेकेदाराकडून तब्बल 10 लाख रुपयाची लाच घेताना त्यांना रंगेहात पकडण्यात आलं। महानगरपालिकेच्या कार्यालयातच ही कारवाई झाल्यानं संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। एसीबीचं पथक सध्या त्यांच्या शासकीय निवासस्थानाची झाडझडती घेत असून त्यांच्या मालमत्तेचीही तपासणी सुरू आहे। या घटनेमुळे जालना शहरात प्रशासनातील प्रामाणिकतेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे। प्राप्त माहितीनुसार जालना महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त संतोष खांडेकर यांनी एका शासकीय बांधकाम ठेकेदाराकडून त्याचे प्रलंबित बिल मंजूर करून देण्यासाठी 10 लाख रुपयांची लाच मागितली होती। या संदर्भात ठेकेदाराने एसीबीकडे तक्रार केली आणि एसीबीने नियोजित सापळा रचून ही मोठी कारवाई केली। महानगरपालिकेच्या कार्यालयातच लाच स्वीकारताना खांडेकर यांना रंगेहात पकडण्यात आले। त्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ त्यांच्या शासकीय निवासस्थानावर छापा मारला। या ठिकाणी अनेक महत्त्वाचे कागदपत्रे, रोख रक्कम आणि व्यवहाराशी संबंधित पुरावे मिळाले असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे। घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक महानगरपालिकेच्या परिसरात जमा झाले। यावेळी ॲडव्होकेट सीमा खरात यांनी एसीबीच्या कारवाईचे स्वागत करत असे अधिकारी जे पदाचा गैरवापर करून जनतेचा हक्क लुटतात त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायलाच हवी असे स्पष्ट मत व्यक्त केले। तसेच वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाणे यांनी सुद्धा ही कारवाई म्हणजे जनतेच्या न्यायासाठीचा विजय आहे असे मत नोंदविले। सध्या एसीबी कडून संतोष खांडेकर यांच्या मालमत्तेची कसून चौकशी सुरू आहे। अधिक घोटाळे उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या शासकीय कॉन्ट्रॅक्टराकडून इथल्या जे संतोष खांडेकर हे आयुक्त आहे याच्या विरोधामध्ये वारंवार तक्रारी दाखल झाल्या होत्या आणि आता एका कोणी शासकीय कॉन्ट्रॅक्टराने त्याला या ठिकाणी 10 लाखाची लाच घेताना या ठिकाणी रंगीन हात पकडलेला आहे अशी माहिती मिळते आणि आता त्याच्यावर गुन्हाही दाखल झालेला आहे। हा खरोखर संतोष खांडेकर नावाचा हा व्यक्तीच्या विरोधात अनेक लोकांच्या या ठिकाणी तक्रारी दाखल होत्या आणि हा भ्रष्टाचारी अधिकारी होता। याच्या मालमत्तेची चौकशी करावा। संभाजीनगर औरंगाबादला त्याच्या त्या डीमार्टमध्ये तिथल्या पुरझॉन मॉलमध्ये याच्या 2 ते 3 गाड्या आहे त्याची सुद्धा माहिती आमच्याकडे आहे आणि याचं अनेक बाहेर जिल्ह्यामध्ये यांची प्रॉपर्टी याची पुऱ्या प्रॉपर्टीची चौकशी करावा। आम्ही वारंवार याच्या विरोधात तक्रारी दिल्या होत्या। हा भ्रष्टाचारी अधिकारी आहे। यांना इथं जालन्यामध्ये राहून मागच्या 5 वर्षापासून इथं असल्या कारणाने यांनी मोठी माया या ठिकाणी जमा केलेली आहे
आणि याला इथले राजकीय पुढारी सुद्धा सहकार्य करत आहेत. त्याच्यामुळे याची मालमत्तेची चौकशी करावा, याच्या बाहेर जिल्ह्यामध्ये याची जी मालमत्ता आहे याची सुद्धा चौकशी करावा अशी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही मागणी करत आहे. आणखी याच्यात कोणी अधिकारी असल्याची माहिती? आता अधिकारी आता इथं याने बारकाईने चौकशी केली तर होईल. आमची त्याला एसीपीला विनंती आहे अँटिक्रोशन विषयक अधिकाऱ्याला की तुम्ही चौकशी चांगली करावा. याची जर खोसून चौकशी केली तर याची या जिल्ह्यामध्ये याच्या नातेवाईकाच्या नावावर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मालमत्ता यांनी जमा केलेली आहे. काय सांगणार म्हणजे अति तिथं माती, यालाच म्हणतात अति तिथं माती. अतिशय आनंदाचा दिवस आहे. म्हणजे कुठल्याही गोष्टीला एक मर्यादा असते. अतिशय म्हणजे लोकांचा छळ इथं झालेला आहे पालिकेच्या माध्यमातून. अतिशय गोरगरिबांचे पैसे दिलेले नाही, दिव्यांगांचे पैसे दिलेले नाही, जे रस्ते खराब, प्रत्येक गोष्टीमध्ये करप्शन, प्रत्येक गोष्टीमध्ये टक्केवारी. उत्कर्ष पाटील त्यांचा जो बालपणीचा मित्र त्याला आणून बसवलं आणि त्याच्या नावाखाली जे काही अतिशय अन्याय अत्याचार झाले. अक्षरशः इथं नदीमध्ये जो काही त्यांनी करप्शन केलेलं होतं, करप्शन करून जे काही काम केलेलं होतं त्याच्यामध्ये 2 मुलांचा जीव गेलेला आपण सर्वांनी बघितलं. जेव्हा महानगरपालिका झाली होती तेव्हाच मी विरोध केला होता की खांडेकर नको, तरी सुद्धा खांडेकरनी देऊन घेऊन आले आणि देऊन घेऊनच इथे सगळी सुरुवात केली. अतिशय म्हणजे बोलायला स्पष्टपणे बोलते मी की राजकीय लोक जे आहेत त्यांचाही खूप काही पाठिंबा होता आणि अशा अतिशय गाजरगाव जसं फोपावत जातं तसं सगळं त्यांचा करप्शन सगळं फोपावत गेलेलं होतं. बिनधास्त बिनभोबाट मोकाटपणे करप्शन चालू होतं. जे काही झालं ते अतिशय चांगलं झालेलं आहे. या माध्यमातून मी संविधानाचा विजय म्हणते, लोकशाहीचा विजय म्हणते आणि कायदा हा सर्वसामान्यांसाठी असतो आणि जेही झालं ते खूप उत्तम झालेलं आहे. आमची अशी अपेक्षा आहे की आता तरी येणारे आयुक्त जे आहेत तर हे अगदी नॉन करप्ट यावेत, काहीतरी यातून धडा मिळेल. ही कारवाई जालना जिल्ह्यातील प्रशासनासाठी धडा ठरू शकते. लाचखोरीच्या प्रकरणामध्ये अजूनही अनेक प्रकरणे दडलेली असल्याची चर्चा रंगत आहे. आता प्रश्न असा आहे की अशाच भ्रष्ट अधिकाऱ्यांवर सरकार आणखी किती कठोर पावले उचलते. वाशिम जिल्ह्यातील कामरगाव ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार आता चव्हाट्यावर आला आहे. ग्रामसेवक रामराव राऊत आणि सरपंच साहेबराव तुमसरे यांच्या निष्काळजीपणामुळे गावाचा विकास थांबला आहे. शासनाच्या योजना केवळ कागदावरच राबविल्या जात आहेत आणि नागरिक शासनाच्या दारात न्यायासाठी भटकंती करत आहे. माहितीचा अधिकार टाकूनही महिनोमहिने उत्तर मिळत नाही आणि अधिकारी गप्प बसले आहेत. हा प्रकार फक्त ग्रामपंचायतीच्या अपयशाचा नाही तर शासनाच्या ग्रामसमृद्ध अभियानाला चपराक आहे. आणि सरपंच साहेबराव तुमसरे यांचा भोंगळ आणि निष्काळजी कारभारामुळे गावातील अनेक विकास कामे ठप्प होतो. गावात अनेक योजना मंजूर झाल्या असल्या तरी त्या केवळ फाईलमध्येच दिसतात. प्रत्यक्षात मात्र नागरिकांना कोणतीही सुविधा किंवा माहिती दिली जात नाही. शासनाचं ग्राम समृद्ध अभियान जोरात सुरू असताना कामरगाव ग्रामपंचायत शासनाचीच दिशाभूल करत असल्याचं स्पष्ट होत आहे. गेल्या 2 ते 3 महिन्यांपूर्वी नागरिकांनी माहितीचा अधिकार दाखल केला असला अद्याप त्या अर्जाला उत्तर मिळालेलं नाही. अधिकार मागितल्यास ग्रामसेवक टाळाटाळ करतात आणि नागरिकांना दडपून ठेवण्याचा प्रयत्न करतात. प्रकरणावर अधिक माहिती घेण्यासाठी आमच्या टीमने वाशिम जिल्हा परिषदचे सीईओ अर्पित चव्हाण आणि गटविकास अधिकारी कारंजा लाड यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र दोन्हीकडून कुठलंच उत्तर मिळालं नाही. यावरून स्पष्ट होतं की स्थानिक प्रशासन निष्काळजीपणाच्या झोपेत गेलंय आणि ग्रामपंचायतीचा कारभार पूर्णतः जनतेपासून वेगळा झालाय. नागरिकांनी आता शासनाकडे सखोल चौकशीची मागणी केली आहे आणि दोषींवर कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त करीत आहेत. कामरगाव ग्रामपंचायतीचा हा कारभार केवळ गैरव्यवस्थेचं उदाहरण आहे तर शासनाच्या योजनाचं सामान्य माणसापर्यंत पोहोचत नाहीत याचं जिवंत चित्र आहे. ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या निष्काळजीपणामुळे गाव विकासापासून वंचित आहे. आता पाहावं लागेल की जिल्हा प्रशासन यावर कोणती कारवाई करते की पुन्हा एकदा सामान्य नागरिकांचा आवाज दुर्लक्षित केला जाणार आहे. प्रेमात पडलेली पत्नी आणि तिचा प्रियकर. प्रेमात वेडी झालेल्या या जोडीनं आपल्याच नवऱ्याला नदीत फेकून ठार मारलं. नांदेडच्या किनवट तालुक्यात घडलेल्या या थरारक घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 1.5 महिन्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा केला असून या प्रेम कहाणी मागचा काळा चेहरा समोर आला आहे. पती अडथळा ठरत असल्याने त्याचा काटा काढण्याचं ठरवून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला पैनगंगा नदीत फेकून दिलं आणि शेवटी पोलिसांनी प्रेमी जोडप्याला बेड्या ठोकल्यात.
नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। मूळचा सिंदगी येथील आणि सध्या गोकुंदा येथे वास्तव्यास असलेल्या विनोद किशन भगत वय वर्ष 51 आपल्या पत्नी प्रियंका विनोद भगत सोबत राहत होता। परंतु या वैवाहिक आयुष्यात पत्नी प्रियंका हिचे अनैतिक संबंध किनवट शहरातील शेख रफीक शेख राशीद या इसमाशी जुळले। पती विनोद भगत या संबंधात अडथळा ठरत असल्याने दोघांनी मिळून त्याचा कायमचा काटा काढण्याचा कट रचला। 29 ऑगस्ट 2025च्या रात्री दोघांनी दारूच्या नशेत असलेल्या विनोद भगतला मराठवाडा विदर्भाला जोडणाऱ्या पेनगंगा नदीवरील खरबी पुलावर नेले। तेथे निर्दयतेने त्याला जिवंत नदीत फेकून दिलं आणि थंडपणे घरी परतले। काही दिवसांनी 3 सप्टेंबर रोजी पत्नी प्रियंका हिने पोलिसांकडे पती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली। मात्र मयताच्या बहिणींना भावाचा घातपात झाल्याचा संशय आला। पोलिसांनी तपास सुरू केला असता पत्नीच्या मोबाईलमधील कॉल रेकॉर्डमध्ये प्रियकर शेख रफीकचा क्रमांक वारंवार दिसल्याने पोलिसांना संशय आला। दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आणि अखेर चौकशी दरम्यान दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली। या कबुलीच्या आधारे पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांच्या विरुद्ध खुनाचा आणि अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंदविला गेलाय। पतीचा काटा काढून प्रेमात अडथळा दूर करण्याच्या या थरकाप उडविणाऱ्या घटनेने संपूर्ण किनवट तालुका हादरलाय। प्रेमात अंध झालेली पत्नी आणि तिचा गुन्हेगार प्रियकर एका निर्दोष पतीचा जीव घेतला आणि आयुष्यभर तुरुंगाची बेडी मिळवली। पोलिसांनी काटेकोर तपास करत 1.5 महिन्यानंतर या खुनाचा पर्दाफाश केला। यवतमाळ शहरातील एका गंभीर सामाजिक प्रश्नावर लक्ष केंद्रित करणार आहोत। 4 ते 5 दशके शासनाच्या जागेवर राहणाऱ्या मांग गारोडी समाज बांधवांना आजही त्यांच्या कायमस्वरूपी पट्टा मिळालेला नाही। या अन्यायाविरुद्ध आता त्यांनी आझाद मैदानावर आमरण उपोषणाचा मार्ग निवडला आहे। समाजातील नागरिकांमध्ये तीव्र असंतोष असून प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय। यवतमाळ शहरातील नेताजी नगर परिसरात मांग गारोडी समाजातील नागरिक गेल्या 40 ते 50 वर्षांपासून शासनाच्या जागेवर वास्तव्यास आहेत। या काळात त्यांनी आपल्या स्वतःच्या घराचे बांधकाम केले, कुटुंबे स्थिरावली, मुलांचे शिक्षण सुरू झाले, पण शासनाकडून कायमस्वरूपी पट्टा न मिळाल्याने या नागरिकांना आजही घरकुल योजना, प्रधानमंत्री आवास योजना, पाणी व वीज सुविधा यांचा लाभ मिळत नाही। या सर्वांवर तोडगा निघावा म्हणून चंदन हातागळे यांच्या नेतृत्वाखाली 30 ते 40 समाज बांधवांनी आझाद मैदानावर आमरण उपोषणास प्रारंभ केला। या उपोषणाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून 80हून अधिक कुटुंबाच्या स्वाक्षऱ्यांसह एक निवेदन जिल्हाधिकारी आणि मुख्याधिकारी यांना सादर करण्यात आले। निवेदनात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की आम्ही दशकांपासून शासनाच्या जागेवर राहतोय, पण आम्हाला कायम पट्टा मिळत नाही। त्यामुळे शासकीय योजनांचा लाभही नाकारला जातो। आमची मागणी मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच राहील। उपोषणस्थळी सध्या समाज बांधवांनी तळ ठोकला असून महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक सर्वजण एक दिलाने प्रशासनाकडून न्यायाची मागणी करीत आहेत। स्थानिक प्रशासनावर लवकरच निर्णय घेण्याचा दबाव वाढत चाललाय। चंदन हातागळे, यवतमाळ येथे राहतो नेताजी नगरमध्ये आणि माझा समाज मांग गारोडी समाज हा 80 ते 90 वर्षापासून यवतमाळ वास्तव्यात आहे। परंतु शासनाने आम्हाला कुठल्याही प्रकारच्या सोयी सुविधांपासून वंचित ठेवलेला आहे आणि हेही जाणीवपूर्वक ठेवलेला आहे। आमच्या समाजाचा वापर हा फक्त मतदार म्हणून केला जातो, परंतु आमच्या समाजाला हक्काचे असणारे जागेचे पट्टे हे मिळाले नाही अजूनपर्यंत। वारंवार मागण्या करून सुद्धा, आंदोलने मोर्चे काढून सुद्धा या आमच्या मागणीची कोणी दखल घेतली नाही आहे। त्या दखल न घेण्यामागच्या कारणामुळेच आम्ही आज इथे आमरण उपोषणाला बसलेलो आहे। आम्ही एकतर इथून आता या शेवटच्या लढाईच्या अंतर्गत एक तर लीज पट्टे घेऊन जाऊ, अन्यथा आमचे मृतदेह शासनाच्या स्वाधीन करू। आमच्या मुलाबाळांसह आम्ही या उपोषणाचं रूपांतर उग्र आंदोलनामध्ये करू। शासनाने जर तात्काळमध्ये आमची दखल घेतली नाही व आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर आमचं उपोषण हे उग्र स्वरूपाचं होईल, याची शासनाने दखल घ्यावी। एकीकडे सरकार घरकुल सर्वांसाठी ही घोषणा करत असताना दुसरीकडे दशकेभर शासनाच्या जागेवर राहणाऱ्या मागासवर्गीय समाजाला फक्त एक कायमस्वरूपी पट्टा देण्यात प्रशासन अपयशी ठरतंय। हे निश्चितच विचार करायला लावणारी बाब आहे। मांगागोडी समाजाच्या या आंदोलनाकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष द्यावे अशी अपेक्षा आता सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्त केली आहे। बँकेचा कॅशियरच दरोडेखोरांच्या टोळीचा भाग असेल असं कोणालाही वाटलं नसेल। मग मालेगावमध्ये असंच घडलं आहे।
व्यापाऱ्याकडून दरोडा टाकण्याचा कट आणि या कटात सामील आहे HDFC बँकेचे कॅशियर। मात्र व्यापाऱ्यांच्या सतर्कतेमुळे आणि पोलिसांच्या वेगवान कारवाईमुळे हा डाव फसला। बघूया नेमकं काय घडलं। प्रयत्नात असलेल्या 4 दरोडेखोर पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत आणि सर्वात धक्कादायक म्हणजे या कटामध्ये HDFC बँकेच्या कॅशियरचा समावेश असल्याचं समोर आलंय। ही घटना शरद नामदेव दुसाने ज्वेलर्स या व्यापाऱ्याशी संबंधित आहे। नेहमीप्रमाणे ते HDFC बँकेत रोख रक्कम जमा करायला जात असताना त्यांच्या हालचालीची माहिती बँकेतील एका कॅशियरने बाहेरच्या दरोडेखोरांना पुरविली। त्यानंतर दरोडेखोरांनी व्यापाऱ्यावर दरोडा टाकण्याचा प्लॅन तयार केला। मात्र व्यापाऱ्याच्या जागरूकतेमुळे वेळेत पोलिसांना माहिती मिळाली। छावणी पोलीस ठाण्याचे निरीक्षक दीपक जाधव आणि त्यांच्या पथकाने विजेच्या वेगाने कारवाई करत दरोडेखोरांना अटक केली। एका आरोपीने झटका देऊन पळ काढला असला तरी 4 आरोपी जेरबंद झाले असून उर्वरित 2 आरोपींचा शोध सुरू आहे। पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे सिद्धार्थ महाडिक राहणार आरे तालुका सातारा, रोशन कुमार सावळी राम अहिरे राहणार संगमेश्वर मालेगाव, प्रशांत अशोक जाधव राहणार सायगाव मडी मालेगाव, दिलीप मंगा सूर्यवंशी राहणार टेहरे, सौरभ राजेंद्र निकप राहणार पाखरेवाडी सातारा आणि राहुल असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम सन 2023 च्या कलम 310(4) आणि 61(2) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आलाय। याबाबत सहाय्यक पोलीस अधीक्षक दर्शन दुग्गड यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की व्यापारी वर्गाच्या जागरूकतेमुळे एक मोठा गुन्हा थांबविण्यात पोलिसांना यश आलंय। फरार आरोपींचा शोध सुरू असून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे। 14 ऑक्टोबर 2025 रोजी छावणी पोलीस स्टेशनचा स्टाफ पेट्रोलिंग करत असताना त्यांना इंडियन बुटीकच्या समोर 2 संशयित इसम वेगाने गाडी पळवताना आढळले। त्यांनी त्यांना थांबवलं असता ते थांबले नाहीत। त्यांनी त्यांचा पाठलाग केला। पाठलाग केल्यावर दोघांना थांबवलं। त्यापैकी एक इसम पळून गेला हाताला मारून आमच्या कर्मचाऱ्याच्या। त्यानंतर दुसऱ्याला आम्ही पोलीस ठाणे येथे आणले। त्याला पोलीस ठाणे येथे आणल्यावर कसून चौकशी केल्यावर त्यांनी असं सांगितलं की त्यांचा दरोडा टाकण्याचा प्लॅन होता आणि या प्लॅन मध्ये त्यांनी महाडिक आहे ना सिद्धार्थ सतीश महाडिक याला आम्ही आणलेलं होतं त्यावेळेस। तर त्याला आम्ही पूर्ण सखोल चौकशी जेव्हा केली त्याच्याकडे तर त्यांनी सांगितले की शरद नामदेव दुसाने हे दुसाने ज्वेलर्सचे जे मालिक आहेत ते दररोज 12 ते 2च्या दरम्यान HDFC बँक येथे मोठी कॅशची बॅग घेऊन भरणा करण्यासाठी जातात व त्यांची बॅग लुटण्याचा आमचा प्लॅन होता। यामध्ये त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर आम्ही अजून इतर 3 इसमांना अटक केली। त्यामध्ये HDFC बँकेचा कॅशियर सुद्धा सामील आहे आणि ह्या अनुषंगाने आम्ही 269/2025 हा गुन्हा दाखल केला आहे व पुढील तपास छावणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक जाधव करत आहेत। एकूण आरोपी यामध्ये 6 आहेत। आम्ही 4 लोकांना अटक केली आहे। 2 आरोपींचा शोध सध्या सुरू आहे आणि ही कारवाई पोलिसांच्या सतर्कतेमुळे व नागरिकांनी पोलिसांना टिप दिल्यामुळे झालेली आहे। इंडियन बुटीकचे जे स्टाफ आहेत त्यांनी आम्हाला सांगितलेलं की इथे 2 संशयित इसम वारंवार फिरत आहेत। त्यावेळी त्यांच्या माहितीवरून आम्ही तिथे स्टाफ पाठवलेला आणि ही कारवाई केलेली आणि आमचं सगळ्या व्यापाऱ्यांना व्यापारी असोसिएशनला एक आव्हान आहे की ते जेव्हाही कॅश डिपॉझिट करायला जातात तर त्यांनी खबरदारी घ्यावी, सावध राहून त्यांनी कॅश डिपॉझिट करायला जावं आणि त्यांनी शक्यतोवर जर ते कारमध्ये 2-3 जण जातील तर ते त्यांच्या सुरक्षिततेसाठी सुद्धा बरं राहणार। घटनेने पुन्हा एकदा व्यापारी वर्ग आणि नागरिकांना सावध केलं आहे। बँकांमधील विश्वासार्हता तुटणाऱ्या या घटनांवर नियंत्रण ठेवणं अत्यावश्यक बनलं आहे। पोलिसांच्या तात्काळ कारवाईमुळे एक मोठा गुन्हा टळला, पण बँकेतीलच कर्मचारी दरोडेखोरांच्या टोळीशी हात मिळवणी करत असतील तर हा इशारा आहे सावधानतेचा। जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत BTP यात्रा ग्रुप अमरावती।
आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता। यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, जेटीपीएल चॅनल नंबर 73, फास्टवे चॅनल नंबर 256 वर बघू शकाल। आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल। यात छत्रपती संभाजीनगर नेक्स्ट सेट बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेट बॉक्स नंबर 12, वाशिम सेट बॉक्स नंबर 26, नांदेड सेट बॉक्स नंबर 17, माहूर सेट बॉक्स नंबर 07, अकोला आराची सेट बॉक्स नंबर 899 वर लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत। जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा। सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर सुद्धा बघू शकता। याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राइब करा, फॉलो करा, लाईक करा। यूट्यूब अकाउंट सबस्क्राइब करण्याकरिता सबस्क्राइब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत। तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा। आपण व्हॉट्सअपवर सुद्धा देऊन सुद्धा न्यूज प्राप्त करू शकता। ही बातमी एवढ्यावरच थांबूया। पुन्हा भेटून घडामोडीसोबत। नमस्कार। हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान। जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल। हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है। सिटी न्यूज, हमेशा सच के साथ। अस्वीकरण। सिटी न्यूज चॅनलवर राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा कोणत्याही व्यक्तीने व्यक्त केलेली विचार अथवा माहिती ही त्यांची वैयक्तिक मते आहेत। त्या मतांशी सिटी न्यूज चॅनलची सहमती असणे आवश्यक नाही।